क्लास 12 केमिस्ट्री चॅप्टर सेकंड सोल्युशन याच्यातला हा पार्ट्स आहे. व्हिडिओ थर्ड आहे. याच्यामध्ये जो टॉपिक आहे आजचा तो पाहू आपण. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. याच्यात बघा, कन्सिडर अ बायनरी सोल्युशन ऑफ टू व्होलेटाईल लिक्विड A1 अँड A2. समजा आपण काय घेतलं, एक बायनरी सोल्युशन घेतलं आणि त्या बायनरी सोल्युशनमध्ये जे लिक्विड आहेत A1 आणि A2 दोघं काय आहेत, व्होलेटाईल लिक्विड. व्होलेटाईल म्हणजे काय, जे वेपराईज होतं, जे काय होतं वेपराईज म्हणजे गॅस फॉर्ममध्ये कन्वर्ट होतं कमी टेम्परेचरला, त्या लिक्विडला आपण काय म्हणतो, व्होलेटाईल लिक्विड असं म्हणतात. मग असं एक बायनरी सोल्युशन, बायनरी म्हणजे काय, त्याच्यात दोन कंपोनंट आहेत आणि दोघं काय आहेत, व्होलेटाईल लिक्विड आहेत, A1 A2 असं कंडिशन घेतलेली. व्हेन द सोल्युशन इज प्लेस इन क्लोज कंटेनर. आता हे जे सोल्युशन आहे दोन व्होलेटाईल लिक्विडचं, ते एका क्लोज कंटेनरमध्ये ठेवलं आहे. बोथ द लिक्विड वेपराईज, दोघं लिक्विड काय झाले, वेपराईज झाले. दोघं लिक्विड काय होतील, वेपराईज होतील. इव्हेंच्युअली अन इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश बिटवीन वेपर अँड लिक्विड फेज. मग काय होईल की एक इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल वेपर आणि लिक्विड फेजमध्ये. काय होणार आहे, एक इक्विलिब्रियम काय होणार आहे, एक इक्विलिब्रियम काय होईल, एस्टॅब्लिश होईल. बोथ द कंपोनंट आर प्रेझेंट इन द वेपर फेज. वेपर फेजमध्ये दोघं कंपोनंट काय असेल, प्रेझेंट असेल. द पार्शियल प्रेशर ऑफ कंपोनंट आर रिलेटेड टू देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. मग जो पार्शियल प्रेशर असेल कंपोनंटचा, हा रिलेटेड असेल त्याच्या मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशनमध्ये. दिस रिलेशनशिप इज गिवन बाय राउल्ट्स लॉ. तर जो राउल्ट्स लॉ आहे त्याच्यामध्ये हे रिलेशनशिप दिलेलं आहे. आता ॲक्च्युली आपण पाहू की ॲक्च्युली ते, तर बघा कंडिशन असं आहे, एक क्लोज कंटेनर घेतला, एक क्लोज कंटेनर आहे, ठीक आहे. नंतर या क्लोज कंटेनरमध्ये इथे काय आहे, एक सोल्युशन आहे. काय आहे, सोल्युशन आहे. या सोल्युशनमध्ये दोन कंपोनंट आहेत, म्हणजे दोन लिक्विड आहेत, A1 आणि A2. A1 आणि A2 दोघं कसे आहेत, व्होलेटाईल आहे. मग हे जे लिक्विड आहे हे वेपराईज लिक्विड आहे. याचे काही कंपोनंट किंवा याचे काही जे पार्टिकल आहेत ते गॅस फॉर्ममध्ये होतील. A2चे पण काही पार्टिकल काय झाले, गॅस फॉर्ममध्ये झाले, ठीक आहे. आता हा झाला वेपर फेज. हा काय झाला, वेपर फेज आहे. हा वेपर फेज आहे म्हणजे गॅस फॉर्म, ठीक आहे. आता याचा प्रेशर कोणावर असेल, इथे आहे बघा. म्हणजे हा जो प्रेशर आहे, हा वेपर फेज म्हणजे काय, हा एक प्रकारचा प्रेशर आहे. आणि ह्या प्रेशरमध्ये दोघं जे A1 A2 कंपोनंट आहेत त्या दोघांचे काय आहे, पार्टिकल्स आहेत जे वेपर फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेले आहेत, ठीक आहे, म्हणजे गॅस फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले. आणि याचा प्रेशर कुठे आहे, या लिक्विडवर आहे किंवा या सोल्युशनवर आहे. याला काय म्हणतो आपण, वेपर प्रेशर. याला काय म्हणतो आपण, वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड, आपण याला असं म्हणतो. तर हा काय आहे, वेपर प्रेशर आहे. तर आपल्याला जो आता पुढचा टॉपिक बघायचा आहे तो आहे राउल्ट्स लॉ. त्याच्यात आपण पाहू, इट स्टेट दॅट पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलेटाईल कंपोनंट ऑफ अ सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. तर जो राउल्ट्स लॉ आहे त्याचं स्टेटमेंट काय आहे, जो पार्शियल वेपर प्रेशर आहे कुठल्याही लिक्विडचा, एनी व्होलेटाईल कंपोनंटचा, जो सोल्युशनमधला कुठलाही जे व्होलेटाईल कंपोनंट आहे तो काय होणार आहे, वेपरमध्ये तो कन्वर्ट होईल म्हणजे गॅस फॉर्ममध्ये, म्हणजे त्याचा प्रेशर त्या सोल्युशनवर असेल, ठीक आहे. तर जो पार्शियल एखाद्या सोल्युशनमधला जो कंपोनंट असेल त्याचाच तो वेपर प्रेशर आहे, इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्युशन. तर तो इज इक्वल टू, तो जो वेपर प्रेशर आहे तो किती असेल, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट, जो प्युअर कंपोनंट आहे त्याचा जो वेपर प्रेशर आहे त्याला मल्टिप्लाय करायचं मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. त्या प्युअर कंपोनंटचं जे मोल फ्रॅक्शन असेल सोल्युशनमध्ये त्याच्याशी तो मल्टिप्लाय. पुढे पाहू आपण. सपोज दॅट फॉर अ बायनरी सोल्युशन, आपण बायनरी सोल्युशन घेतलं ऑफ टू व्होलेटाईल लिक्विड. त्याच्यात दोन व्होलेटाईल लिक्विड A1 आणि A2. P1 and P2 are their partial vapor pressure.
आता P1 आणि P2 काय आहे, पार्शियल वेपर प्रेशर असेल. ओके, आता बघा आपण ते पाहू. सपोज अशा पद्धतीने घेतलं, याच्यामध्ये काय A1 आणि A2 दोघं कंपोनंट आहे. ठीक आहे, त्याचे काही कंपोनंट व्होलॅटाईल झाले A1चे काही पार्टिकल व्होलॅटाईल झाले, म्हणजे P1 आणि P2. मग P1 P2 काय आहे, पार्शियल व्हेपर प्रेशर आहे. आणि X1 आणि X2 आर देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. त्या सोल्युशनमध्ये X1 आणि X2 एवढे मोल फ्रॅक्शन असतील. आता मोल फ्रॅक्शन काय होतं, तर मोल फ्रॅक्शन म्हणजे एक आपण असं लिहितो की समजा मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट ऑफ ए जर काढायचं असेल सोल्युशनमध्ये जर 2 कंपोनंट असतील तर ते अशा पद्धतीने मोल फ्रॅक्शन ऑफ ए अपॉन मोल फ्रॅक्शन ऑफ ए प्लस मोल फ्रॅक्शन बी, म्हणजे अशा पद्धतीने मोल फ्रॅक्शन हे काढलं जातं. देन अकॉर्डिंग टू रॉड्स लॉ प्रमाणे काय म्हणतो आपण बघा, समजा पहिला कंपोनंट त्याचा जो व्हेपर प्रेशर आहे, ठीक आहे, किंवा पार्शियल प्रेशर आहे, इज इक्वल टू तो मल्टिप्लाय करतो मोल फ्रॅक्शन आणि त्याचा व्हेपर प्रेशरशी. म्हणजे बघा P1 काय आहे, तर P1 and P2 आर पार्शियल वेपर प्रेशर आणि X1 and X2 आर देअर मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. P1 आणि P2 काय आहे, पार्शियल वेपर प्रेशर. P1 म्हणजे काय आहे, तर जो A1 कंपोनंट होता त्याचा गॅस फॉर्ममध्ये कन्वर्ट झाला आणि त्याचा प्रेशर. नंतर P2 काय, A2 जो होता कंपोनंट त्याचं वेपरमध्ये कन्वर्जन झालं आणि त्याचा प्रेशर, त्याला आपण काय म्हणतोय, पार्शियल वेपर प्रेशर. P1 P2 काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट ए अँड कंपोनंट A1 अँड कंपोनंट A2. आणि X1 X2 काय आहेत, मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन, त्या सोल्युशनमधले मोल फ्रॅक्शन आहेत त्या कंपोनंटचे. देन अकॉर्डिंग टू रॉड्स लॉ प्रमाणे काय, तर रॉड्स लॉ काय सांगतो आपला, P1 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट 1 इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ कंपोनंट 1 इंटू मल्टिप्लाय बाय वेपर प्रेशर. तिकडे दादा तिकडे खेळ. अकॉर्डिंग टू डॉल्टन्स लॉ प्रमाणे काय बघा, पार्शियल प्रेशर टोटल प्रेशर P अबोव द सोल्युशन. म्हणजे बघा इथे 2 कंपोनंट आहेत A1 A2, त्यांचा A1चा जे वेपर फॉर्ममध्ये झालं त्याचा प्रेशर P1, E2 कंपोनंट त्याचा जे वेपर फॉर्ममध्ये झाले त्याचा प्रेशर P2. ठीक आहे, तर जो टोटल प्रेशर असतो तो काय, P1 प्लस P2 या दोघांची सम. ठीक आहे, मग P1 काय आहे, रॉड्स लॉ प्रमाणे P1 नॉट X1 प्लस P2 काय आहे, P2 नॉट X2. नंतर आपल्याला माहिती आहे जे मोल फ्रॅक्शन असतं X1 प्लस X2 इक्वल टू काय असतं 1. आपल्याला X1ची व्हॅल्यू काय, इकडे जायचं प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस, म्हणजे X1 इज इक्वल टू 1 मायनस X2. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2.2 मध्ये टाकू. मग बघा P इज इक्वल टू P1 नॉट X1ची व्हॅल्यू 1 मायनस X2 प्लस P2 नॉट X2. P1 काय होईल मध्ये मल्टिप्लाय, P1 नॉट मल्टिप्लाय बाय 1, P1 नॉटच राहील. P1 नॉट मल्टिप्लाय बाय मायनस X2 मायनस P1 नॉट X2 हे ॲज इट इज. नंतर P1 नॉट ॲज इट इज लिहायचा. नंतर ही जी टर्म ही आधी लिहून घ्यायची, P2 नॉट X2 मायनस P1 नॉट X2. P1 नॉट ॲज इट इज लिहायचा, या दोघांमध्ये X2 कॉमन काढला, इथे असेल P2 नॉट मायनस P1 नॉट. इथे दिलेलं इक्वेशन आपल्याला मिळालं. बिकॉज P1 नॉट P2 नॉट आर कॉन्स्टंट. P1 नॉट आणि P2 नॉट काय आहेत, कॉन्स्टंट आहेत. प्लॉट ऑफ P वर्सेस X2 इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे जो प्रेशर आहे वर्सेस X2 जो असेल तो स्ट्रेट लाईन. म्हणजे हा बघा y इज इक्वल टू काय असतं, mx प्लस c. आणि आपल्याला इक्वेशन मिळालं P इज इक्वल टू P2 नॉट मायनस P1 नॉट X2 प्लस P1 नॉट. म्हणून तो ग्राफ घेताना y आणि हा x. ठीक आहे, मग वायसाठी इथं काय घेतला आहे P आणि एक्ससाठी काय घेतलेला आहे X2. ओके, हा जो ग्राफ असेल हा कसा असेल, स्ट्रेट लाईन असेल. ठीक आहे, कारण असं जर इक्वेशन आलं तर त्याचा जो ग्राफ असेल तो स्ट्रेट लाईनमध्ये असतो. तर तो आपण पुढे बघणारच आहे. द फिगर ऑल्सो शो प्लॉट ऑफ P1 वर्सेस X1. त्याच फिगरमध्ये P1 वर्सेस X1 पण ग्राफ दाखवला आहे, P2 वर्सेस X2 पण दाखवला आहे.
अकॉर्डिंग टू इक्वेशन 2.2 नुसार दीज आर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. त्याचं जे नेचर असतं तो ओरिजिनमधनं पास होतो आणि तो स्ट्रेट लाईनमध्ये त्यांचा एक ग्राफ येणार आहे. ज्यावेळेस x1 काय 1 आहे, x1 1 असेल तेव्हा x2 0 आहे. x1 1 असेल तेव्हा x2 काय असणार आहे, 0 आहे. ठीक आहे. आणि जर आपण बघितलं x2 ओके अशा पद्धतीने हे ग्राफ आहे. मग बघा जेव्हा x1 असेल 1 तेव्हा x2 0. मग प्रेशर फक्त काय झाला P1 नॉटचा आहे. ओके x1 कमी होईल त्याचा प्रेशर कमी होईल, त्याचा प्रेशर काय होईल, कमी होईल. मग P1 काय झाला, कमी होत गेला. नंतर जेव्हा x1 0 असेल तेव्हा तो x2 काय असेल 1 असेल. ठीक आहे. मग हा बघा P2 काय झाला, वाढत गेला. ओके. आणि P2 नॉट काय असेल, जास्त असेल. ठीक आहे. आणि जो टोटल प्रेशर आहे तो बघा P1 प्लस P2, P1 प्लस P2 म्हणजे P1चा प्रेशर कमी होत गेला कारण आधी x1 1 होता. जसं जसं आपण x2 ॲड करत गेलो तसं P2चा प्रेशर वाढत जाईल आणि P1चा प्रेशर म्हणजे पहिल्या कंपोनंटचा प्रेशर कमी होईल. ठीक आहे. आयडियल सोल्युशनसाठी टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2 म्हणजे जे दोघं कंपोनंट आहेत त्या दोघं कंपोनंटच्या प्रेशरची सम. स्ट्रेट लाईन आता जो P1 नॉट वर्सेस x2 जो ग्राफ होता तो कसा आहे, स्ट्रेट लाईनमध्ये P इज इक्वल टू P1 नॉट ॲट x2 0. जेव्हा प्रेशर P1 नॉट आहे तेव्हा x2 काय 0 आहे. आणि P इज इक्वल टू P2 नॉट जेव्हा असेल तेव्हा x2 काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेस P1 वर्सेस x1 स्ट्रेट लाईनमध्ये असेल, P1 वर्सेस x1 स्ट्रेट लाईनमध्ये असेल तेव्हा P1 काय आहे, 0 आहे. म्हणजे पहिल्या कंपोनंटचा प्रेशर 0 आहे, त्यावेळेस पहिला कंपोनंट पण 0 आहे. आणि P1 इज इक्वल टू P1 नॉट असेल तेव्हा x1 काय असेल, 1. म्हणजे जो पार्शल प्रेशर जेव्हा असेल वेपर प्रेशर, ओके, पार्शल प्रेशर इक्वल टू टोटल प्रेशर, तेव्हा x1 काय असेल, 1 असेल. तसंच फॉर P2साठी P2 वर्सेस x2 स्ट्रेट लाईनमध्ये P2 जेव्हा 0 असेल म्हणजे जेव्हा प्रेशर 0 आहे तेव्हा x2 कंपोनंट पण 0 आहे. जेव्हा प्रेशर इज इक्वल टू वेपर प्रेशर असेल तेव्हा x2 काय असणार आहे, 1 असणार आहे. पुढचा जो टॉपिक आहे कंपोजिशन ऑफ अ वेपर प्रेशर. द कंपोजिशन ऑफ वेपर इन इक्विलिब्रियम विथ अ सोल्युशन कॅन डिटर्मिन बाय डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. म्हणजे जे कंपोजिशन असेल वेपरचं इन इक्विलिब्रियम विथ सोल्युशन बरोबर काय झालं, ते इक्विलिब्रियम झालं. ते कॅन बी डिटर्मिन बाय डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. म्हणजे बघा उदाहरण जर घ्यायचं ठरलं, एक कंटेनर आहे, याच्यात लिक्विड आहे, बाकीचं लिक्विड कशात कन्वर्ट झालं, व्होलेटाईल लिक्विड वेपर प्रेशरमध्ये. ओके. आता बघा इक्विलिब्रियम होतं म्हणजे काय, काही जे वेपर आहेत ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होतात आणि काही लिक्विड काय होतात परत वेपरमध्ये कन्वर्ट होतात. हे सतत होत असतं, त्याला आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम असं म्हणतो. ठीक आहे. मग हे जे कशाने काढलं जातं, जे कंपोजिशन ऑफ वेपर इक्विलिब्रियम विथ सोल्युशन हे कशाने डिटर्माइन केलं जातं, तर डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशरने ते काढतात. इफ वी टेक y1 अँड y2 ॲज द मोल फ्रॅक्शन. समजा आपण y1 आणि y2 काय घेतलं, मोल फ्रॅक्शन घेतले दोन कंपोनंटचे इन द वेपरमधले. देन P1 इज इक्वल टू y1P आणि P2 इज इक्वल टू y2P असेल. म्हणजे जो वेपर प्रेशर असेल पहिल्या कंपोनंटचा हा काय असेल, y1 आणि प्रेशर असेल आणि P2 काय असेल, y2 मल्टिप्लाय बाय प्रेशर असेल. P1 P2 काय आहेत, पार्शियल प्रेशर ऑफ द टू कंपोनंट इन अ वेपर अँड P इज द टोटल वेपर प्रेशर. ठीक आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीने दिलं आहे त्यांनी, हे लिक्विड आहे. ठीक आहे. याच्यात x1 आणि x2 मोल फ्रॅक्शन होते, परंतु काही काय झाले गॅस फॉर्ममध्ये, दोघांचे कंपोनंट काय झाले गॅस फॉर्ममध्ये. आता इथं जो प्रेशर आहे तर तो काय आहे, एक P प्रेशर तयार झाला आहे. तर Pमध्ये काय आहे, y1 पण आहे आणि y2 पण आहे. म्हणजे y1 काही जे मॉलिक्यूल होते ते गॅस फॉर्ममध्ये झाले म्हणजे y1, x2चे पण काही मॉलिक्यूल गॅस फॉर्ममध्ये झाले म्हणजे ते y2. ठीक आहे. मग जो P1 आहे आता, म्हणजे P1 म्हणजे पार्शियल प्रेशर कंपोनंट याचा, तो काय असेल y1 आणि मल्टिप्लाय बाय टोटल प्रेशर. आणि P2 म्हणजे पार्शियल प्रेशर दुसऱ्या कंपोनंटचा, तो काय झाला मोल फ्रॅक्शन
सेकंड कंपोनंट इन वेपर फेज मल्टिप्लाय बाय टोटल वेपर प्रेशर म्हणजे रॉड्स लॉ प्रमाणे आपण त्याला काढतोय किंवा डाल्टन लॉ पार्शियल प्रेशर प्रमाणे आपण त्याला काढतोय. ठीक आहे. P1 and P2 आर द पार्शियल प्रेशर ऑफ द टू कंपोनंट. P1 आणि P2 काय आहेत तर पार्शियल प्रेशर आहेत दोघं कंपोनंटचे इन वेपर, आणि P इज काय आहे टोटल वेपर प्रेशर असणार आहे. आता पुढे काही जे न्यूमेरिकल दिले ते न्यूमेरिकल आपण पाहू. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A and B आर 450 mmHg and 700 mmHg. आता प्युअर लिक्विड ए आणि बी त्याचा जो वेपर प्रेशर आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. टेम्परेचर पण दिलं 350 केल्विन. फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ टोटल वेपर प्रेशर इज 600 mm. आपल्याला काय काढायचं आहे लिक्विडचं कंपोजिशन आणि वेपरचं कंपोजिशन काढायचं आहे आणि टोटल वेपर प्रेशर दिला आपल्याला 600 mm दिलेला आहे. आता कंपोजिशन ऑफ ए इन बी सोल्युशन x1 आणि x2 असेल. एक x1 आहे दुसरा काय आहे x2 आहे. ठीक आहे. आपल्याकडे जो टोटल प्रेशरचा फॉर्म्युला आहे P2 नॉट मायनस P1 नॉट x2 प्लस P1 नॉट. आता बघा P1 पहिल्या कंपोनंटचा प्रेशर, दुसऱ्या कंपोनंटचा प्रेशर आणि हा टोटल प्रेशर आपल्याला दिलेले जे होते दोघं वेपर प्रेशर आहे दोघं कंपोनंट टोटल प्रेशर व्हॅल्यू पुट करायचा 600 700 मायनस 450 प्लस x2 त्याचं मोल फ्रॅक्शन आणि 450. आता ॲक्च्युली x2 मोल फ्रॅक्शन आपल्याला दिलेलं नाही आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा येईल इकडे 600 इक्वल टू 700 मायनस 450 किती आला 250 x2 प्लस 450. हा 450 प्लस इकडे आल्यावर मायनस म्हणजे 600 मायनस 450 किती आला 150 इज इक्वल टू 250 x2. पुढे त्याचं कॅल्क्युलेशन जर आपण बघितलं x2 इज इक्वल टू हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर हा डिवाइड 150 अपॉन 250 0 0 कट 5 3 जा 5 5 जा 3 अपॉन 5 म्हणजे काय 0.6 म्हणजे ते किती आला तो 0.6. x2 किती आला 0.6 आला. x1 इज इक्वल टू काय असतो 1 मायनस x2 कारण x1 प्लस x2 1 आहे आणि आपल्याला x2 माहीत पडला 0.6 तो प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस म्हणजे 1 मायनस 0.6 किती आला 0.4. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण दोघं कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काढला. सेकंड कंपोजिशन ऑफ ए अँड बी इन वेपर. आता जे वेपरमध्ये असेल y1 y2 ते आपल्याला काढायचे. हे झाले लिक्विडमधले. आता आपल्याला काढायचे वेपरमधलं. P1 इक्वल टू y1 P, P2 इक्वल टू y2 P, P1 इक्वल टू P1 नॉट x1 आणि P2 इज इक्वल टू P2 नॉट x2. आता बघा आपण काय केलेलं आहे इथं y1 काढण्यासाठी जो फॉर्म्युला यूज केलेला आहे हा P मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड P1 अपॉन P झाला. P1 काय आहे P1ला काय लिहितो आपण P1 नॉट x1 कारण x1 माहिती आहे P1 नॉट माहिती आहे आणि P पण माहिती आहे P1 नॉट x1 अपॉन P. मग 450 P1 नॉट होता x1 0.4 काढला आणि टोटल प्रेशर 600 आहे. याचं कॅल्क्युलेशन केलं 15 3 जा 4 जा 0.1 0.1 म्हणजे 0.3 म्हणजे जो कंपोनंट ए होता किंवा कंपोनंट ए होता त्याचं वेपरमध्ये जे मोल फ्रॅक्शन आहे ते किती 0.3. y2 काढताना काय y1 प्लस y2 इक्वल टू 1 आहे. y2 इज इक्वल टू काय 1 मायनस y1 मिळालं आपल्याला 1 मायनस 0.3 म्हणजे किती झालं ते 0.7 म्हणजे वेपरमध्ये जो कंपोनंट बी आहे त्याचं जे मोल फ्रॅक्शन होतं ते किती आहे 0.7. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्याला सॉल्व करू शकतो.